श्रवणाचा व्याख्या काय, श्रवणाचं फल काय? श्रवणाचं फल मोक्ष आहे. श्रवणाचं फल मोक्ष आहे आणि साधूची संगती ही फार उत्तम स्थिती. साधूची संगती ही आयुष्यामध्ये कल्याणाची स्थिती, मोक्षाची परमप्राप्ती आणि अज्ञानाची निवृत्ती, नंतर आपल्या स्वरूप स्थितीची रीती. आपलं स्वरूप काय आहे, आपलं स्थान कुठं आहे, परमात्म्याची जाण कशी आहे, आत्मकोण कशी आहे, हे नाना रीतीनं बुद्धी श्रवणामध्ये परांगत होते आणि सूक्ष्म जाते. दृश्य जे आहे ते थांबत नाही, कारण दृश्य ब्रह्मयुक्त आहे. त्याला अध्यास म्हणतात वैदिक भाषेत. त्या अध्यास अज्ञानावृत्त झालं की अध्यास जातो आणि अज्ञान असल्यावर देहाचा अध्यास होतो, देहाचा आणि जगताचा. त्याला देहाध्यास म्हणतात, जगताध्यास म्हणतात. हा कशामुळे उद्भवतो? अज्ञानामुळे उद्भवतो. अज्ञान तुमच्या सोबत आहे, अनादिकालचा आहे, त्याचा संबंध आहे अज्ञानाचा, परमात्म्याचा संबंध नाही. हा आपला विषय आजचा मुख्य आहे की श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला देहाचा संबंध टाकून परमात्म्याच्या संबंधात राहता येतं. त्याला श्रवण म्हणता येतं. पण हा श्रवणाचं फलच आहे की अनादिकालचा, लाखो जन्माचा, कोटी वासना, आपण कोटी देह धारण केले पण अज्ञानामुळे. पण हा देह दिला अज्ञानाला निवृत्त करण्यामुळं. पण या देहात जर तुम्ही अज्ञान सोडलंच नाही, वासना तोडलीच नाही, कर्म बाजूला गेलंच नाही आणि तुमचा कर्तेपणा संपलाच नाही, तर भगवत भाव, नाम आत्मभाव जागा झाला नाही. देहभाव जिवंत आहे, त्याला काही वाद नाही, कारण प्रत्येक देहात उपाधीचा संबंध आहे. या जे देहामध्ये परमात्म्याचा संबंध करण्यासाठी श्रवण भक्ती आहे, मुक्ती आहे, संताची संगती आहे आणि स्वरूपाची स्थिती आहे, आनंदाची प्रतीती आहे, दुःखाची निवृत्ती आहे आणि त्या ठिकाणी ईश्वराचं आणि जीवाचं मिलन आहे. त्याला म्हणतात ब्रह्मबोध. श्रवणाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये प्रवाहित होतो आणि अज्ञानाचा निराश होऊन परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो आणि बुद्धीचा आणि ईश्वराचा संगम होतो. तो प्रत्यक्ष अनुभव आत येतो. तो जगताचा बात करून, अज्ञानाचा नाश करून परमात्म्याचा स्पर्श भोगणारा महात्मा आणि संत होतो. मग श्रवणाच्या माध्यमातून हे सगळं होतं. संसारातून दुःख हातात येतं, अविद्येतून जगत दिसतं आणि ब्रह्मज्ञानातून मन भगवंत बनतं. हे नाना रीतीचं श्रवण केल्यामुळं आपलं स्वरूप आपल्याला जाणता येतं, भोगता येतं, पाहता येतं, सर्पामध्ये राहता येतं. हे करेक्ट वाक्य शेवटचं. ह्यामुळे आपल्याला गोडी लागते की आपलं हे दुःख, हा जन्म, हा देह, हे व्यथा, व्यथाचे गीत गाणं व्यथाच आहे, दुसरं आहे का काही? फक्त व्यथा आहे. आपण क्षणभर सुख मानतो पण ते जात. वाटतं सुगराचं, नातूचं, पैशाचं, क्षणभर वाटतं. जसं पाण्यावर लाट येते आणि लगेच जाते, नंतर डबल लाट दुसरे येतात ना, येतात जातात. तसं आनंद येतो आणि संपतो. पण आनंद येत नाही, प्रगटतो. हे कळावं लागतं. अनु येणार आणि जाणार हे भौतिक आहे आणि वास्तविक जे रूप आहे ते आत्मरूप आहे, ते असतोच आहे, कळत नाही. ह्याला उदाहरण आमचे काका द्यायचे, महात्मे पण द्यायचे आमचे. ते म्हणायचे पाणी काळा भोर आहे पण बाबर काढा शेवाळ. आमच्याकडे बाबर, परभणीकडे बाबर, शेवाळ. शेवाळ बाजूला काढा पाणी आहे, अज्ञान बाजूला काढा परमात्मा आहे.
सुंदर उदाहरण द्यायचे. जसं डोळ्याचा पडदा काढला की डोळ्याला दिसणार नाहीच, पडदा आल्यावर दिसत नाही. तसं अज्ञानाचा पडदा मध्ये आला, भगवंत दिसत नाही. भगवंत दिसणं म्हणजे समोर नाही, भगवंताची अनुभूती आते आणि त्याचं दर्शन व्यापक आहे. हे ज्ञानाचं आहे. जय गुरुमाई. तर परमात्मा त्याची व्याख्या काय, तो असतो काय आणि दिसतो काय. दिसताना व्यापक आहे, सामान्य आहे, आणि असताना अभिन्न आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा ना. दिसताना व्यापक आहे, सामान्य, आणि असताना अस्तित्व अभिन्न आहे. अभिन्नातून जर आलं तर सामान्य काय, असो नसो. सामान्य विशेष ज्ञानाचा विरोध करत नाही. नाही, तो आहे, तो आहे, आपण ऐकतो ना, सत आहे, चित आहे, हे सामान्य आहे. पण तोच मी आहे, विशेष आहे. मग सामान्य ज्ञान विशेष नाही ज्ञान झालं तर ते विरोध करता का तुम्हाला? आहे म्हणतात ना, ईश्वराचं रूप आहे, परमात्मा मी आहे, आणि तो व्यापक आहे, व्यापक आहे. पण ते रूप सामान्य विशेषाचा विरोध करत नाही. पण जेव्हा विशेष ज्ञान झालं तर सगळं काही संपलं. विशेष, विशेषण आणि विशेषीकरण हे सुंदर रूप आहे ग. टप्प्याटप्प्याने आपल्याला सगळं श्रवण कळालं तर मन भगवंताला मिळालं, हे म्हणायला वाद नाही. कारण सगळं हे कुठं कळत आपल्याला? विशेष कळत नाही, विशिष्ट कळत नाही, विशेषण कळत नाही. काय कळतं? आता विचारसागरमध्ये आहेत माणसाला सांगावे, पण विशिष्ट हा जीव असतो मिसळलेला. घोड्यामध्ये लाल घोडा, काळा घोडा, पांढरा घोडा. आता घोडा सांगताना पांढरा रंग बाजूला काढता येतो का? तसं उपाधीमध्ये आहे, अंतःकरण मिसळलं, त्याला बाजूला काढता येतं का? तसं मिसळून भासतं ते विशिष्ट आहे, न मिसळता भासतं ते विशेष आहे. कर्ण शुष्कली मधलं शेवटी सुराख आहे, पोकळी. ही पोकळी म्हणजे का नाही हे नाही, पण ह्या धरून त्याला कान नावाले. पण ही आकृतीमध्ये घुसत नाही, घुसते का? पण ज्ञान करून देते. तसंच आहे, न मिसळता ज्ञान होत विशेष. तू मिसळतो का कशामध्ये? नाही का? तू कशामध्ये आहे पण मिसळत नाही. खरंच अवघड आहे. इतकी सूक्ष्म बुद्धी खायला फार कठीण आहे. त्याला काय लागतं? वैराग्य, तप, अभ्यास, निग्रह, तप लागतं, खूप तप लागतं, भक्ती पण लागते, सत्संग लागतो, श्रवण लागतं, बोध लागतो, वेद लागतो, आणि मनाला ईश्वराची ओढ लागते की मला त्या परमपदावर जायचं. मन म्हणतं की मला देवावर नाही राहायचं, मन म्हणतं जगतातून निघायचं, मन म्हणतं द्रष्टाला संपवायचं, मन म्हणतं कर्मातून बाहेर यायचं, मन म्हणतं देह भावाला त्यागायचंय, मन म्हणतं रामाला भेटायचंय, मन म्हणतं ब्रह्म बनायचंय. रामकृष्ण त्याची ओढ आहे की मला ब्रह्मपदावर राहायचंय, रामरूप व्हायचंय, आत्माराम बनायचंय. कारण रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. मग आत्माराम तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही त्याला भिन्न केलंय. अभेद आहे, अभेद हे अज्ञान आहे. त्याला भिन्न करून पाहणं हे अज्ञान आहे. त्याची ओळख हे ज्ञान आहे, आणि त्याचा अभिन्न भाव हा मोक्ष आहे. सुंदर चिंतन, त्याच्याशी वृत्तीनं अभिन्न होणं आत्माराम दर्शन आहे. त्याला भिन्न करणं भेदातून दर्शन आहे. त्याची ओळख विसरणं ब्रह्माचं चिंतन आहे, आणि त्याचं स्वरूप जाणणं हे आत्मचिंतन आहे. कळायला पाहिजे, हेच कळत नाही. सगळं कळतं बाकीचं जीवाला, स्वतःला जाणत नाही. तो जाणतो स्वतःला, देहाला जाणतो ते त्याचं रूप नाही, जगताला जाणतो ते खरं नाही. जगत खोटे देतच नाही. इंद्रिय व्यवहार करतात ते तुझ्या सत्तेवर नाही, त्याच्या सत्तेवर. माया करवी ती प्रकृती, तू त्याला पाहतोस, तू कळत तुला सतत आपलं रूप, आपल्या कळणं, आपलं रूप सतत तुम्हाला कळणं आहे, पण तुम्ही न कळण्यातच आहेत. काका म्हणायचे तुम्हाला कळणार कधी नाही. मी घर कळायला, आता तू आली कळाली, मला मी दिसायली, मी कळायले,
माझे साधक ऐकतात हे बी कळायले, मी काय बोलतात हे बी कळायले, न कळणं कुठे. कळणं हे संपत नाही आणि कळणं माझं रूप हे समजत नाही आणि कळण्यामध्ये मन थांबत नाही, न कळण्याला सोडत नाही. म्हणून एवढी भानगड आहे. सांगा, भाजी करताना बी कळणे, खाताना बी चव कळायली, झोपताना झोपायला कळायली, चालताना चालायलाच कळायला, बघताना जगत कळायला. मग कळताना सगळं कळणं ज्ञान आहे. परमात्म्याचे कोण आहे, कुठं जगताचं भान आहे. कळणं म्हणजे सगळा तोच आहे आणि सगळा तोच आहे म्हणजे मीच आहे आणि दिसणं हे खोटच आहे. मग कळणं कधी नाही, तो तुम्हाला तुमच्यासोबत कधी नाही. पण तो तुमच्या सोबत आहे तुम्हाला माहित नाही, पण तुम्ही ध्येयासोबत आहे आणि संत त्याच्या सोबत आहे. चुका का सांगा. बरोबर आहे. हा, छान सांगितलं. कळणं कळणं किती छान आहे. व्यवहार करताना पण त्याच्याच सोबत आहे. कळणं हे त्याचंच रूप आहे आणि कळणं हे सद्रूपच आहे, ते तुमचं प्रत्यक्ष रूपच आहे आणि न कळणं हे देह रूप आहे. पण किती वेधून धरतात आणि त्या नशेत जातात देहाच्या. का नशा देहाची तुम्हाला, का धरायची नशा, का वरती तुमचं नाही. म्हणा की होईल तेव्हा निश्चय होईल, म्हणा तरी आहे. कळत आपलं दुःख पण होत नाही. अरे हो, जाताना कशाला दुःख होईल ग. संबंध सुटला दुःख कशाला. तुला काल जावाचं उदाहरण दिले की काय, 2 जावा भिंत पडली, तोंड दिसत नाही, आपली वाटतच नाही. जवळ असल्यावर दुसरी आपलीच वाटते. जवळ असल्यावर आम्ही एक आमचीच जाऊ, भिंत घातल्या कुठे गेली जाऊ. तुझी नव्हती तू मानलीस, तुझा देह नाही मानलास, ती जाणारच आहे कधी ना कधी. जाऊ बाहेर, जाऊ भाऊ, राहते का जलंबर सोबत, राहते का जलंबर सोबत. किती कठीण आहे. बाप रे बाप. सगळं अनुभव तुम्हाला आहे, फक्त कळत नाही. आता भिंत आली दिसते का जाऊ पलीकडची, अज्ञान मध्ये आलं दिसतं का भगवंत पलीकडचा. किती का आवड रे बाबा. म्हणून तर श्रवण भक्तीनं परमात्म्याची प्रतीती आणि अज्ञानानं देहाची प्रतीती. मग अज्ञानानं जडाचं भाने आणि ज्ञानानं ईश्वराची जाणे. अज्ञानानं जडाचं भान आणि श्रवणानं ते ईश्वराची जाण. हे भान आहे आणि ते जाणे. हे भान येतं जात पण जाण जात नाही. जाणीव म्हणतात. हा, मग त्याला आहे म्हणत नाही, माहित नाही. कळणार आहे त्याचं अज्ञान बी नाही. कळणं तरी प्रत्येकच आहे, न कळणं तर अज्ञानच आहे. ते दोन्हीच नाही. पण जाणीव निवगंती नाही. आणि हिच्यात राहायचा मग प्रत्येक ज्ञान आहे ना. त्याला ते कळलं त्याचं नाही, त्याला काय माहिती. प्रत्येक त्याची नाहीच आहे, न कळणार. जाणीव निवगंती नाही. म्हणा हरिपाठ काय कसा पाठ. त्याला वाटतं फक्त वाचा बनणारी यावं आणि कुठं चालली तर हरिपाठाला. त्याचा म्हणतीस माय देवाला उपकार करते नाही बाई, हरिपाठ म्हणते. ती म्हणते मला कळत नाही, मी म्हणणारच, म्हणावच पण जाणावच. म्हणण्याला चालले जात नाही. अभिमान करू नका, जाताल मातीत. अभिमान आहे की काय. म्हणणं आणि जाणणं आणि होणं 3 अवस्था आहेत. म्हणणं आणि जाणणं ज्ञान आहे आणि होणं मुक्ती आहे. खंडन करा आमचं काम ते. त्याला बोल करो खंडन, हरिपाठावाले करो, त्याला करा. हे सांगतील प्रेरणा ऐकतात, गपचिप जपतात, चुपचुप सगळं. म्हणणं हे नाम आहे, जाणणं हे ज्ञान आहे आणि होणं हे मोक्ष आहे. आज एक जण सांगा तिचा आवाज दबलेला आहे, तिथून पक्षात बसते कुठे बी. हरिओम भाऊ. तर ती सांगा. म्हणणं हे नाम आहे, जाणणे ज्ञान आहे, होणे मुक्ती आहे. हा, हे कळायला लागतं हरिपाठातून. कळते का. चुकीचं नाही म्हणणं, त्यांना चुक नाही, पाप लागेल मला, तो गोष्ट विषय नाही. पण पुढे जा ना, हरिपाठ कळावा लागते. मग साधं हरिपाठ मारून
तसंच केलंय. आणि झोपडीचं कुठे जाऊन हरिपाठ म्हणून मी झोपती, घरी झोपती, दारी झोपती. जाग व्हा ना बाबा. म्हणणं नाम, कळणं ज्ञान, असं हरी तसा हरी, आणि हो ना मुक्ती. हरीची प्राप्ती म्हणजे मुक्ती. कशाला किती सुंदर आहे. छोट्या ह्याच्यातून सांगितलंय की हरी म्हणजे तुम्हीच आहेत. हो ना, हरिरूप हो ना. किती सांगितलं हरिपाठामध्ये, नाही सांगितलं का? पण हरिपाठामधल्या त्या शब्दामध्ये जाण्याला बुद्धीचं वैभव पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. त्या शब्दाला तिने जाणलं पाहिजे. हृदयात आहे तो तिने बुद्धीने मांडलं पाहिजे. आणि त्यामध्ये ती गेली पाहिजे बुद्धी. कुठं? हरिपाशी का जगापाशी? बुद्धीचे वैभव. हा की एक केशवराजे एकच येतो. एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हे कळणं बाहेर. एक तत्व नाम आहे. तर तत्व आहे, मग त्याला नाम आहे. इतर कळतं का? तत्व म्हणजे आत्मा आहे आणि त्याला साकार झाला नाम आहे. ते तुझ्या जवळ आहे, तुझ्या अंतरात आहे, ते तुझं स्वरूप आहे. त्याची प्राप्ती कर, त्याचा संबंध कर, त्याची अनुभूती कर, आणि मग हरिपाठ म्हण. हा, चुकलं का? का म्हणायचं हरिपाठ? हरिरूप व्हायचं. का म्हणायचं हरिपाठ? हरीला जाणायचं. का म्हणायचं हरिपाठ? हरिरंगात रंगायचं, संपलायचं. बापरे आई, धन्यवाद. जगच म्हणतं की एकटी बाई म्हणते का कुणी हरिपाठ? बारकं संभाळ हरिपाठ म्हणते. एकाला नाही वाची, जे जे म्हणते त्यांनाच आहे. कोण म्हणत नाही हरिपाठ? बारके संप्रदाय म्हणजे हरिपाठ म्हणणारच आहे. पण हरीच्या रंगात रंगायचं का जगाच्या रंगात रंगायचं, कावेरीत थांबायचं, हे बघायचं जास्त ना. हरीच्या रंगात रंगणारा हरिरूप होत, आणि हरीला म्हणणारा नामात येतो. हरीला जाणणारा त्याच्याकडे जातो, आणि हरी हरी म्हणणारा पुण्यात येतो. करा खंडन, त्याला करा. चुकलं तर सांगा. चुकलंच नाही मला याचं खंडन होऊ शकत नाही. असंच आहे. हरी हे नाम आहे, त्याचं कळणं ज्ञान आहे, त्याचा संबंध मोक्ष. मग नामात आहेत का संबंधात आहेत का ज्ञानात येते, काय आहे का भान? अवघड आहे. आता श्रवण उपक्रम उपसंहारपूर्वक वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणतात. उपक्रम म्हणजे सुरुवात, उपसंहार म्हणजे शेवट. सुरुवात तिथूनच आहे, शेवट त्याच्यामध्येच आहे. तात्पर्य तू आहेच आहे, त्याचा निश्चय झालाच आहे. परमात्मा आहेच आहे, तो मीच आहे. तात्पर्य निश्चय आला. श्रवणातून तात्पर्य काय कळतं? हे तो मी आहे. दुधाचं तात्पर्य काय आहे? तूप आहे. तूप टिकतं, दूध टिकत नाही. दुधाचं तात्पर्य काय? तो म्हणून कळावं सगळं. आता ऐका, आपण पुढे येऊ. हे म्हणजे मनन. आता तुम्हाला मननाचा थोडक्यात अर्थ सांगते, मग ग्रंथ काढते. आपण जे श्रवण करतो, श्रवण करता करता बुद्धीला एक शांतता मिळते. तुम्ही ऐकत बघा, ऐकताना बायका किती शांत असतात. कारण श्रवणात शक्ती वेदाच्या शब्दात. मग श्रवण करताना आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारासाठी जे श्रवण आपल्याला अनुकूल आहे त्याचा स्वीकार करायचा. ज्या बोधानं, ज्या श्रवणानं, ज्या ग्रंथानं आपलं मन शांत व्हायलं आणि बुद्धीला त्याची जाणीव व्हायली, आणि बुद्धी ब्रह्माकार होण्यासाठी ते अनुकूल व्हायलं. बुद्धीला ते श्रवण अनुकूल होऊन ब्रह्माकार वृत्ती होती, त्याचा स्वीकार करणं. आणि जे ऐकलं त्याचा विरोध होता आपल्याला. विजातीय प्रवाह, सजातीय प्रवाह. जे श्रवण आपल्याला भगवंताकडे नेतं, स्वरूपाची जाणीव होती, मन शांत होतं, अज्ञान भस्म होतं, देहाचा संबंध जातो, असं श्रवण आपल्याला सजातीय प्रवाह, त्याचा स्वीकार करा. हे शब्द हवेत, ही गीता, त्याचा काय करायचा? स्वीकार करा. त्या शब्दातून मनाला ईश्वराकडे जाता येतो, तो बोध. आणि त्या बोधावर मन येतं, आणि बोधाचा आणि मनाचा संबंध होतो, आणि बोधयुक्त वृत्ती ईश्वराकडे जाती. त्याला म्हणतात वृत्तिगत ज्ञान.
आणि त्या शब्दाचा मग काय करायचा, सजाती प्रवाह म्हणतात त्याला. त्या सजाती म्हणजे मी आणि तो एकच आहे, त्याला सजाती आहे. आणि जर त्याच्यात विरुद्ध जर बोललं तर विजाती आहे. भगवंत न करण्याचा ते बहिरंग किती बी आहे ना. मग जर त्याचा संबंध सुटला जातो आणि देहाचा संबंध सुटला जातो, हे जर श्रवण ऐकलं तर विजातीय प्रवाह. मग माझं मन जर देहाकडे राहिलं तर विजातीय प्रवाह. असं सगळं कामाचं नाही. अशा विजातीय प्रवाहाचा परित्याग करायचा आणि सजातीय प्रवाहाचा स्वीकार करायचा. आणि जे काय सांगितलं ते ऐकायचं, मनात आणायचं. हे अनुवाद तोच भाग आहे. जे सांगितलं त्याचे टप्पे काय, बोलले काय. आता तुम्हाला मी श्रवणात एवढं सांगितलं, आता भोगापासून हरिपाठापर्यंत आले, ते मननाचाच भाग आहे. म्हणून श्रवण केल्यानंतर महाराज म्हणायचे, श्रवणामध्ये मनन बिघडतं, निधिध्यास बिघडतो. गुरु पुन्हा पुन्हा सांगतात. आता काल किती वेळ सांगितलं, बायाने काय लिहिलं, मग पुन्हा पुन्हा सांगितलं म्हणून लिहिता आलं त्यांना. एकदा सांगून येतं का, ह्या बायकाला नेहमी माहित आहे ना, 3-3 बारा 10 बारा सांगतो मग त्या लिहितात. म्हणजे पुन्हा 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 त्याचा उच्चार करणं म्हणून. काय सांगितलं, कसं सांगितलं, कोणाबद्दल सांगितलं, कुणी सांगितलं, काय काय बोलले, कशाबद्दल बोलले आणि का बोलले, काय काय बोलले, का बोलले, कुणाबद्दल बोलले, याला म्हणायचं म्हणून. मग ह्याच्यामध्ये सजाती प्रवाह म्हणजे स्वरूपाकडे जाणाऱ्या बुद्धीला श्रवणातून तिला जाता येतं. आणि श्रवण ऐकता ऐकता बोध मनात राहतो. अंतःकरण पवित्र असेल तर, आणि बोध निघून जातो अपवित्र असेल तर. बुद्धी अपवित्र नसते. 2 गोष्टीत अंतःकरणाची अवस्था, एक अपवित्र एक अस्थिर आहे. मग पवित्र बुद्धी आणि स्थिर बुद्धी बोधाला धारण करते आणि सजाती प्रवाहाला आत नेती. आणि आत जाता जाता भगवंताला जाणती. आणि भगवंताला जाणता जाणता मुक्त होती. आणि देहाचा भाव संबंध संपून जातो. तिला देहाचा स्पर्श नसतो. सजाती प्रवाह. देहाचा संबंध करून कर्म करा, हे करा, पुण्यवतचं काम करा, ते करा, विजाती प्रवाह. जगतात पुन्हा यायचं, पुन्हा स्वर्गाकडे जायचं, पुन्हा वापस यायचं, कर्म करा. नित्य नैमित्य कर्म स्वर्ग आहे. आणि कर्माचा अभाव, कर्माचा अत्यंत अभाव, कर्माचा संबंध हा मोक्ष. कर्मासंबंध सोडणं हा मोक्ष. मग हा मोक्षासाठी कर्मसंबंध सोडणं ही दीक्षा. आणि हा सजाती आहे. आणि स्वर्ग नरक ही विजाती आहे. जगत दिसणं हे खरं वाटणं हा विजाती आहे. पुन्हा पुन्हा जगतात यायचं, पुण्य भोगायचं, हा विजातीय प्रवाह. मग विजातीय प्रवाहाचा परित्याग करणं आणि सजातीय प्रवाहाचा स्वीकार करणं आणि वृत्तीमध्ये बोधाला धारण करून ते ज्ञान वृत्तीगत घेऊन बुद्धी पुढे न जाणं आणि पुढे जाता जाता देहाला सोडणं आणि देहाचा संबंध सोडायचा म्हणजे विवेकाला घेणं आणि विवेकाच्या शक्तीतून वैराग्यात राहणं. वैराग्याने देहाचं भान हलका हलकं कमी होतं. ईश्वराची जाण सुरू होती. जगताचं जाणी बंद होती. वृत्ती ईश्वरात समाविष्ट होती. सजाती वृत्ताची स्थिती त्याला म्हणतात मन. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी कुठे व्याख्या सापडणार आपल्याला की आपल्याला व्यासपीठ देते. शांतपणे सांगितलं, खूप शांतपणे सांगितलं. ठेवतात ना ते ठेवतात. मग ते शक्ती त्यांच्यात आहे. पण ही शक्ती म्हटले म्हणून हिला शक्ती म्हटले. सामर्थ्य जास्त याच्यात. सामर्थ्य पण त्यांचं खूप आहे ते मान्यच करते. मग मी का रागवते बाहेर चांगलं कधी म्हणते का मी? माझं सतत बायकाला टोच नसतं ना. पण कधी कधी पण तिला पण सगळं सांभाळायचं असतं ना. माई मडकं घडवायचंय ना, मडकं घडवायचंय. आमचा कुंभार जरी एक मिनिट. ब्रह्मरूप असा तुला साक्षात्कार होईल व त्या संबंधाने वेगवेगळे तुला संधी राहणार नाही. पुढे दुसराचा उपाय शिष्याने जन्ममरण निवृत्त हवे या हेतूने जन्ममरण टेम टळसे हमारे. दुसऱ्याचा उपाय काय सांगितलं? शिष्याने जन्म मरण निवृत्त व्हावे या हेतूने जन्म मरण टेम टळसे मारे असा तो प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर पुरी सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण या उपाय संक्षेपात दिले. तुझे जन्म करा टळेल, तू स्वस्वरूपाला जाणून घे. ऐका आता. तथापि अहम ममेती या अर्ध्या श्लोकाचे व्याख्यान करून बंधने निवृत्त करण्याचे उपाय सद्गुरु विस्ताराने सांगतात. अहम ममेती. अहम
मग माहिती मी कोण आहे. ऐका, ह्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे आणि ह्या शब्दाचं व्याख्यान करून बंधाची निवृत्ती करण्यासाठी सद्गुरु विस्तार सांगतात. तो कसा सांगतात ते खाली. गुरु पहा, तुम्हाला श्रवण झालं, मनन झालं, निधिध्यास नंतर सांगू विषय घेते आता. बा शिष्या, आपले जन्ममरण कसे टळेल, म्हणजे आपले बंधन कसे नाहीसे होईल, असे तुम्हाला पूर्वी विचारले होतेस. परंतु बंधन कशाला म्हणतात व त्याचे स्वरूप कोणते हे जर तुला अगोदर समजत असेल तरच नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. हा, तू बंधन न्यायचं कसं तुला प्रश्न विचारला, पण बंधनाचं स्वरूप काय हे तुला कळत नसेल तर बंधन निवृत्त तुला करता येत नाही. हा प्रश्न गुरुनं दिला. अगोदर बंधाचं स्वरूप तुला समजावून सांगतो, मग तो निवृत्त करण्याचा उपाय सांगतो, आहे असं सद्गुरु बोलले. तर ते नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. पण मुळी बंधन म्हणजे काय हे जर तुला ओळखलं नसेल, म्हणजे बंधन म्हणतात ते काय आणि ते कशाने उत्पन्न होतं, बंधन म्हणजे काय आणि ते उत्पन्न का होतं, बघा सूक्ष्म बरं का. पंचकर्णात खूप सूक्ष्म आहे. हे जर तुला कळले नाही, काय नाही, बंधन म्हणतात ते काय आणि ते कशानं उत्पन्न होतं, हे जर तुला कळलेलं नाही तर ते नाहीसे करण्याचा उपाय तुला कसं सांगता येईल मला. बंधन कशाला म्हणतात हेच होत नाही आणि ते निवृत्त कसं करतात मग ते तुला कसं सांगू. बंधन तुला कशाला म्हणतात हे कळून घे, मग निवृत्त करण्याला तर माझ्याकडे ये. ऐका आता रोगाचे कारण व रूप हे ओळखल्यापासून रोगाला नाश करण्याचे औषध करता येत नाही. रोग कशाचा आहे, कोणता आहे, मग त्याचं औषध. आता रोगच माहित आहे तर औषध कसं करायचं, असं उत्तर दिलं. पुन्हा उत्तर दृष्टांतातून उत्तर दिलं. तसे तेही आहे. यासाठी अगोदर बंधनाचे स्वरूप व कारणे ओळखली पाहिजेत. तर मग ती तू ओळखली आहेस की नाही, बंधनाचे कारणे. आता विषय बदलला. बंधनाचे कारण काय, कशाला बंध उत्पन्न होतो आणि त्या बंधनाचं रूप काय. खूप मस्त चिंतन आहे बरं का. परत शांतपणे घेऊ आपण. बंधनाचं कारण काय आणि बंधनाचं रूप काय. तसं बिमारी कुठून उत्पन्न होती, त्याला औषध काय द्यायचं, ते कशी उत्पन्न होती, काय काय खाल्ल्यानं होती आणि का होती, मग त्याची निवृत्ती कशी होती ते डॉक्टरला माहिती, आपल्याला माहिती. बिमारी आपल्याला ना औषध त्यांना, भानगडच भानगडे, अज्ञान आम्हाला ना औषध त्यांना. बरोबर आहे की नाही. मग आता डबल वाजते. बंधनाचे रूप व बंधनाचं कारण हे ओळखली पाहिजे. तर मग ती तू ओळखली आहेस की नाही, बंधन होण्याचं काय कारण आहे आणि बंधनाचं काय रूप आहे हे तू ओळखलंस का, सांग मला. शिष्य म्हणतो बंधन संबंधाने मला काहीही ठाऊक नाही, मला काहीच माहिती. बर, म्हणजे बंधन ते काय व ते कशाने होतो आणि त्याचा नाश कसा होतो त्यातले काहीच मी जाणत नाही. बंधन कशाने होतो, बंधन त्याचं कारण काय आणि त्याचा नाश कसा होतो हे मला काहीच माहित नाही, मला काहीच माहित नाही, पण ते मी जाणत नाही. त्यासाठी त्या संबंधी सर्व काही सांगण्याची कृपा करा, मग तुम्ही सांगा. आम्ही साधना करतो, मग कुठे गेली आमच्या अंता. अरे वा, मी मस्त आहे. पुढे ऐका. मी जी साधने म्हणून करतो त्या सर्वात मी देह आणि माझा देह अशा प्रकारचे अंता ममता असतातच असतात, मग ती कधी कमी होतच नाही. मग मी त्याग केला, आता मी त्याग केला म्हणतो योग केला. हा, योगात देह संबंध असतो. आता मी त्याग केला तर मी अहंकार आहेच की द्यावा. मी त्याग केला संन्यासी, मी ग्रस्तासन सोडला, मग त्या सोडण्याचा बी अहंकार आहे. कुठे गेले मग अहंता. मी त्याग केला हा अहंकार आहेच की, कुठे गेले आमच्या अहंता बाबू. मला अभिमान नाही, अभिमानच आहे. आता ऐका, मी त्याग केला असे म्हणतो, योग केला तर योगी म्हणतो, मी योग केला असे म्हणतो, तप केलं मी तपस्वी म्हणतो, मी तप केलं असं म्हणतो, त्याचं मी आहेच की. मग अहं कुठे गेलं,
म्हणजे ज्या ज्या कामा संबंधाने माझ्यामध्ये माझ्या स्वतःविषयी अभिमान उत्पन्न होतो, ज्या ज्या कामामध्ये माझ्या स्वतःविषयी माझ्यामध्ये जो अभिमान उत्पन्न होतो, अहंता आहेच की. अभिमान म्हणजे अहंता, मोह म्हणजे ममता, संबंध म्हणजे अविद्या, कर्ण म्हणजे ब्रह्मविद्या, त्याची प्राप्ती म्हणजे सर्पस्थिती. म्हणजे टप्प्याटप्प्याने पुढून नेलं. किती छान सांगितलं. हे कशामुळे सांगितलं शिष्यानं? तुम्हाला कळा म्हणून अंगावर घेतलं. शिष्य एवढा बोलणार येडा असतोय. आता ऐका, यासाठी मी ही साधने करीत असतो. त्या प्रत्येक साधनात मी देह, माझा देह, अशा प्रकारच्या अहंता, माझा आणि मी, अहंता ममता असतातच असतात. आणि आपण तर याच्या उलट म्हणजे साधनाच्या योगाने अहंता ममता नष्ट होतात. तर मग त्या कशा नष्ट होतात ते सांग. मी योगी, मी जपी, मी तपी, मी तीर्थला गेलो, मी लाकूड केली. लाकूड आणि वाकूड वांगरायचे. तुला सांग का आणू, मला मोजूच वाटत नाही देवाला काय केलेलं. किती खातीस, किती वाढतीस, किती पाप करतीस, मोज की. खाते किती. मला म्हणायचे कोटरा भस्म केली तू जन्मले बसून, पोते खाल्ले तू. इतकं असायचं. सांग बरं किती पोते खाल्लेस, किती खोटं बोललीस, किती पाप केले, सांग कर सांग. मग ती मोजलेस ना, मग पदरं मोजू नको, फुलं मोजू नको, बेल मोजू नको, वात्रा. आपण काही जमतात ना, आपण कधी मोजत नाही रे बाबा. ते आकर कर पाकर कर आहे. मरणाचं खाते तेव्हा मोजत नाही, वाताना मोजती. एकदा जन्माचं वाहते, नुसतं डोकती. काय बघ मोजायचं का त्याला. कोणी बाहेर रिकाम टिकडी होती न सुरू केलंय वृत्त हे. जिला काही काम नाही का, ह्या बाया अशा एक 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 काढतात. बरोबर बोला काय वाटतं. ते बाबा महादेवापाशी बसत्यात, त्याला बेल वाहत्यात, शुद्ध होत्यात. मग महादेव पाहून ना कधी ना वाया जात नाही ना, कर्म वाया जात नाही. इथं आले की लाकूड करून इथं आले. बकुळा लाकूड झाली, बकुळा बाई झाली. इथं आणलं ना, वाया जात नाही ना. पण मला वाटतं मोजायचं कशाला, वाहत राहायचं, शुद्ध करायचं, व्यवस्थित करायचं, व्हायचं. आपण बनला आलं लोकांना सांगतो का, आम्ही कोटी असं म्हणू नका, 2 कोटी कमवले, 5 कोटी कमवले, मोजा बरं ते सांगतो का आपण. गुप्त ठेवतो धन आपल्याला, किती सोनं गुप्त, परपटी गुप्त, सांगणे. आणि हे सांगायचा बेल सांगायचा करतायत बिचाऱ्या चांगले. आता आहे का, मग अहंता ममता नष्ट होतात. तर मग त्या कशा नष्ट होतात ते कृपा करून सांगा. बरोबर आहे. आता गुरु म्हणतात, देहादिकातून अहंता ममता घालण्यासाठी तू साधने सांगतोस, ती सर्व विवेक आणि विचार यावरच निरुपयोगी आहेत. तू सांगितलंस ना सगळं. मी कर्म केलं, मी जप केला, मी योग केला, मी तीर्थ केला. हे सगळं कशा येतात, काय का निरर्थक आहे. विवेकच नाही तर मग निरुपयोगी झाल्या, म्हणजे दुरुपयोगाच्या झाल्या नाहीत. मग योगी जपी तपी पिपी सगळं चट आले याच्यामध्ये. मी जपी, मी तपी, मी संन्यासी, मी योगी. जेवढा अभिमान असतो ते भगव घालणाऱ्या ते वाश बघतात लोकांकडं. तुमचे रंगरंगत, तुमचे रंगीरंगी कपडे, आमचे भगवी रंगे, ते मधून रंगीतच असते. वरून भगव घालते ते म्हणतो तुम्ही रंग बदलता आणि आम्ही एकच घालतो. मग त्याच्यामध्ये किती किती ना शिस्त आहे, कुणाला माहित असते. म्हणजे ते नादी लागत जमतच. आता ऐका, देह अहंता आणि ममता घालण्यासाठी तू साधने सांगतोस, ती सर्व विवेक आणि विचार या वाचून निरुपयोगी आहेत. सगळं काय विवेक, तुला विवेकच नाही करताना, पण तू तसे केलेस. विवेक नाही म्हणजे त्या कर्माच्या संबंधातून वृत्तीनं बाजूला जाऊन कर्माला सोडून कर्म करताना कर्म केलं तर ते कर्म अकर्म होत, ते कर्म ते सकर्म होत. म्हणजे त्याचा संबंध होता सकर्म, आणि त्याचा सोडला अकर्म, निष्कर्म.
त्याचा संबंध नाही, त्याचा कर्तेपणा नाही, त्याचा फल मागायचं नाही, आणि ते कर्तेपणा बुद्धीत राहतच नाही. कर्माचा संन्यास, कर्मसंन्यास योग, कर्मयोग, दोन गोष्टी आहेत ना. कर्माचा संबंध नाही, कर्माच्या फलाची आशा नाही. एक कर्मयोग झाला, कर्मसंन्यास योग झाला. ते कर्म करताना तो फळाची आशा टाक, कर्म करताना संबंध टाक. मग ज्ञानी जर सांगितलं तेच आलं ना. एक कर्मयोग झाला, संबंध रहित. एक फळ टाकलं, संन्यास योग झाला. मग हे योग शिकणारा ज्ञानेश्वरी झाली, आणि तिथून इथं आलो. आता हे पक्क झालं. आता म्हणजे ते विकाम झालं, हे विकाम. चला आता कारण असे पहा की आत्मा व आणि अनात्मा या संबंधाने विवेक न होता आत्मा व अनात्मा याचा तुला विवेकच नाही. हा अनात्मा आहे आणि तुझा लोक मूळ आत्मा आहे, मध्ये आत्मा आहे, आणि हा दिसणारा अनात्मा आहे. आत्मा आणि अनात्मा याच्या संबंधाने, ह्या दोघांचा संबंध की काय वृत्तीनं केला की त्याला संबंध असतो. हे न केला प्रकृतीनं, पुरुषाचा. परमात्मा संबंध प्रकृती करते, पुरुष करत नाही. परमात्मा देहाचा संबंध करत नाही. भानगड होईल की विकार होईल ना. संबंध म्हणजे विकार आहे, आणि संबंध नाही म्हणजे निर्विकार आहे. मग तो करत नाही, पण ह्याला त्याच्या वाचून जमत नाही. प्रकृती उत्थान पावते ना त्याच्या संबंधानं. आता आहे का आत्मा व अनात्मा याच्या संबंधाने विवेक न होता तू सांगतोस ही साधने जर केली तर त्याच्या योगाने अहंता ममता कमी होत नाही. आत्मा आणि अनात्मा यांच्या संबंधाने विवेक न होता, आता तुला विवेक झाला का? कसा आला? आत्मा आणि अनात्मा हा याचा संबंध आहे की नाही? हा अनात्मा कसा आहे याच्यावर? हा आत्मा कसा स्थित आहे? त्याच्या संबंधात क्रिया कशी होती? क्रिया करताना त्याचा आधार आहे, क्रिया त्याची नाहीये. आता त्याचा आधार कसा आहे सांगतो तुला मी. मस्त आहे ही सूक्ष्म बोलली बरं का, त्याचा विस्तार नाही येत. आत्मा आणि अनात्मा याच्या संबंधाचा विवेक न होता तू जी साधना करतोस म्हणून तुला तो कळत नाही. म्हणजे किती सूक्ष्मता आहे बघ ना याच्यामध्ये. मग तुला बंधन मोक्ष हे काहीच माहितच नाही तुला. मग तू सोडलं नाहीस तर संबंधच माहित नाही तुला. आत्मा आणि अनात्मा याच्या संबंधाचा विवेक तुला नाही. म्हणजे कसं आहे, हा अनात्मा आहे, हा कल्पित आहे, याचा संबंध बी कल्पित आहे, खोटा. हा पण खोटा, याचा संबंध बी खोटा, पण आत्मा खरा. पण तो खरा आणि हा खोटा. हे जेव्हा जेव्हा बुद्धीला कळतं तर ते खोटं आहे, हे खोटं आहे, असं खोटं आहे, असा हजारदा म्हणल्यावर तुला तिरस्कार येतो आणि ते मी नाही असं निश्चय. बरोबर आहे. म्हणूनच चिंतनात सतत राहावं, श्रवणात सदा यावं, स्वतःला स्वतः पाहावं, जीवन मुक्त व्हावं. आता हे वाक्य तुम्हाला डबल सांगते, कळणार नाही म्हणून मला पुन्हा पण यावं लागतं इकडं. आणि ह्याच्यावर मोक्ष आणि बंधन डिपेंड आहे. मग हेच तुला कळत नाही ना. जेव्हा तो कर्म करतोस तर कर्तेपणा घेऊन अनात्म संबंध होतो, पण कर्म करताना त्याच्या सत्तेनं होतो आणि तोच कर्माला प्रेरित करतो. वृत्तीला हालचाल त्याच्यामुळे, वृत्तीला क्रिया त्याच्यामुळे, गुणाची उत्पत्ती त्याच्या संबंधामुळे, गुण उत्पन्न होतात त्याच्यामुळं, गुण क्रियेमध्ये राहतात, गुणामुळे कर्म होतं, इंद्रियाच्या सोबत होतं, इंद्रिय कर्म करतात, गुणाच्या साह्यानं करतात. जसा गुण तशी क्रिया आहे. क्रिया ही अनात्म्याची आहे. करता तू नाहीयेस, तू त्याला आधार आहेस. इतकं कळत नाही गाणं, कळत नाही. फार सूक्ष्म भेट आहे. हे ऐकायला समोर तू जसं बसली तसं पाहिजे होतं. हे काय करू तर आपण नाही बाहेर कसं सुसाट पडतो कोणीकडे. म्हणजे एकदा बाहेर गेलं अंतर, एकदा बाहेर गेलं अंतर, हे संपूर्ण घ्या पुन्हा फिरा ना. ते जमत नाही त्यांना. करू बिचारे आपल्याला त्याचं नाही, पण तिथे पण जाऊन ते करमत, घरी पण ते करमत. विचित्र आहे सगळं. चला आता त्यांचा विषय ऐका तुम्ही. फार सुंदर आहे की अविवेकाने एखाद्या एक मिनिट पुढे गेले, मला मागं जायचंय काय म्हणून काम या चिंतन. म्यूट बघा, म्यूट म्यूट पहा कोणाचं आहे.
आपण जसं घरी अभ्यास करतो आम्ही केला तसं तुम्ही पण करा. आई म्हणते मी असं करतो पण असं आईचं शिकवण येत असते मुलींना. तसं आमचे जे गुरु केले आम्ही वागलं, आम्ही केलं तुम्हाला सांगितलं. आम्ही चुकीचं बोललो का? नाही. आम्ही कधीही कुठे गुरुला सोडून कोणता ग्रंथ बंद करून कुठे येतो नाही, बिलकुल नाही. त्याच्या समोर राहायचं, ऐकायचं, ते अभ्यास करायचा, लिहायचा. हे नव्हतं का अभ्यासात गेलं हिंडतात मरणाचे दर्शन 3दा 4दा हिंडायचं फिरायचं. त्यांना म्हटलं मग देवाला वाटलं वाटतं आता खरा देव इथे का तिथे, काय बोलावं काय नाही. आता श्रावण झालं की सुसाट न केल्यापेक्षा बरं. घरी बसून तर कटाळा येते, आराम मिळते तुझं. वाचतं गॅस वाचते, बघून फुगून आवरायचं वाचते सगळं. अरे सुख घ्या. चला आता ऐका, हाच विषय तुम्हाला सांगते मी, तो ऐका. एक मिनिट, विषय कुठे होता? तिला विवेक नाही म्हणून ट्रॅफिक आहे. अनात्मा ऐका, अहंता ममता घालण्यासाठी तू साधने सांगतो ती सर्व विवेक आणि विचार यावाचं निरुपयोगी आहेत. कारण ती असे पहा, तुझ्या निरुपयोग आहे ती साधन, बोलले की नाही निरुपयोग आहे, कारण तुला विवेक नाही. आणि ते सर्व साधने सांगतोस ते विवेक आणि विचार यावाचं निरुपयोग उपयोगाचे आहे का? बोलले का ते निरुपयोग, तुला विवेकच नाही म्हणजे साधना पण त्याचा फायदाच नाही. मग आता पुढे काय बोलले ऐका, याच्या विषयी घालून बोलायला मला काय, सगळं जगत चाललंय, मी एकटे धरू शकते का? पण कुणी भक्तीतून पुढे येतं, कुणी मुक्तीतून पुढे जातं, पुन्हा तिथं वापस येतं. नंतर करा ते. हा जी साधना आहे याच्यासारखं कुठलं साधन नाही, काहीच नाही. हीच खरी भक्ती, हीच खरी मुक्ती, हीच खरी तृप्ती, ह्याच्यावर काहीच नाही. पण आता बहिरंगातल्या लोकांना आवडत नाही, आपण सांगून त्यांच्या टोकरत घुसत नाही, तर मी त्यांना विवेकच नाही. त्या लोकांना जड बुद्धीचे लोक म्हणतात त्याला. आता काय म्हणलं मग, तीर्थयात्रा धमा धमा, धम म्हणजे भूत. मग हे अधिकार नसत्या लोकांना ते करा, पण ह्या लोकांना हेच करा, आत्मचिंतन. आता ऐका, कारण असे पहा की आत्मा व अनात्मा याच्या संबंधाने विवेक न होता तू सांगतोस ही साधने तर केली, तर त्याच्या योगाने अहंता ममता कमी झाली नाहीच. इतकेच नाही, दुप्पट वाढली. मरा राम राम माई, अवघड. राम कृष्ण कृष्ण. आता ऐका, दुप्पट वाढतात मात्र कारण ज्या जातीचा आणि ज्या वर्णाचा जीव असेल त्या जातीचा आणि त्या वर्णाचा अभिमान अगोदर त्याच्या ठिकाणी असतोच असतो. जातीचा आणि वर्णाचा समजते बाप्पा. आणि तसा तर अविवेकाने एखाद्या पंथाचा वेश त्याने धारण केला. एखाद्या पंथात वेश, पिंढर पावळं पिवळं काळं, एखाद्या नाकापासून रंग शिर्डीपर्यंत येतो आणि त्याचं वय अमेरिकेत जाते. त्यांचं गंध नाकाच्या शेंड्यापासून इथं मस्तकापर्यंत ते गंध लावतात आणि भारतात लुटतात आणि त्याच्या बस अमेरिकेत वाटतात आणि ते पोरं दान देतात. त्याला कोणा लग्न नाही, त्याला घर नाही, दार नाही, त्याला माय नाही, बाप नाही, नाकापासून गंध इथं लावा, हे कोणतंच आहे. आता ऐका, तर त्याला वेशाचा आणखी त्या जास्त अभिमान उत्पन्न होतो. बर, म्हणून विवेकादी साधना वाचून त्याग केल्याने सुद्धा अभिमान जात तर नाहीच. विवेकादी साधना वाचून त्याग केल्याने सुद्धा अभिमान जात नाही, उलट वाढतो. तो जीव ग्रस्त आश्रमात असतो तेव्हा क्वचित एखाद्या साधूची नम्रपणाने सेवा करण्याची त्याच्या हौस असते. ग्रस्त असतात तर घरी बसून तर सेवा करते, तिथे गेला म्हणतो मी तिथं राहतो, मी तिथं राहतो, मी तिथं राहिलो, तेवढा अभिमान आहे. फुगलं ते मी तिथं राहतो, तो कुठं राहतो, इथं राहा आत्मचिंतनात तिथं राहतो. राय का, एखाद्या साधूची नम्रपणे सेवा तरी करतो गृहस्थ आश्रमात. संन्यासून काय केलं? काहीच नाही. पण त्याग केल्यानंतर तो जीव गृहस्थ आश्रमात त्यागी झालो, त्याचा त्याग केला म्हणते.
अर्थात सर्वजण मला एक सहा मान देतील व माझा आदर सत्कार करतील, कारण मी ग्रस्त सोडला. कारण माझा सगळ्यांना काय करायचा आदर. तू अंदर काय असतं माहिती आम्हाला संन्याशा. असा विवेकाने त्याच्या ठाई अभिमान होऊन तो वाढतच जातो. असा अभिमान काय करतो, हे वस्त्र बदललं का मन बदललं, त्याला म्हणून ज्ञान सांगते म्हणतं, त्याला म्हणून ज्ञान सांगा. माझ्या समोर फोन झाला एका ठिकाणी, तुम्ही ज्ञान सांगायला मला महाराज, ते म्हणला मलाच येतात तुला काय सांग, मीच तुझा महाराज बोलला मोठा. त्याची मी ऐकतो, हे संन्यासी उपवास आहे. ते म्हणतं मी ऐकलं फोन त्याचा, मी ऐकला. ते म्हणलं अहो मीच लोकांना आणतो आणि त्याला वाचायला लावतो आणि बोक्या तिथे बसतो. वारी बोक्या. चला पुढचं ऐका. सर्वजण मान देतील व माझा आता सत्कार करतील. बरं करावंच लागतं गावाच्या लोकांना. गावात राहायचे त्यांना, मरतील ते, त्याच्या भीतीने मरतील लोक. असा विवेकाने त्याच्या ठाई अभिमान होऊन तो वाढतच जातो. असं काय होतं, अभिमान होतो आणि तो वाढतच जातो. अशा वेळी त्याला कोणी सतविद्येचा उपदेश करू लागला तर, अशा वेळी सतविद्येचा म्हणजे ह्या आत्मस्वरूपाचा, अशा वेळी त्याला जर कोणी उपदेश केला, ऐका आता लय मस्त आहे. अशा वेळी त्याला जर कोणी सतविद्येचा उपदेश करू लागला, सतविद्या म्हणजे ब्रह्मविद्या, तर आपण त्यागी आहो, आपल्याला आपण याचे ऐकायचे काय जरूर आहे. ते मग त्याच काय ऐकायचं, आपण त्यागी संन्यासीत ना. माझ्यापाशी 5 कोटीचा मठ आहे, एवढा काही संन्यासी, त्या जमीन पुरावा पण याला खाली नको. संन्यासी 5 कोटीचा मालक, हे मठ आमचा आहे म्हणते ते, त्याची किंमत रे 5 कोटी 10 कोटी. आणि संन्यासी ठरतो का, हे गाव त्याला संन्यासी म्हणते, बाया पागल. अरे नारायणा. चला आता पुढे. सतविद्येचा उपदेश करू लागला तर आपण त्या ऐकी आहोत, आपल्याला याची ऐकायची काय गरज आहे, असे समजून तो त्याचा उपदेश ऐकून घेत नाही. म्हणजे हे कसे झाले तर, मांजर काढून टाकलं उंट आला. त्याचे उत्तम घोडके सांगते, बोट वाचत नाही आता. हे कसं झालं, मांजर काढायसाठी काढून टाकला, दारात काय मरून उंट पडला. आधी मांजर मेली, काढून टाकायला बाई गेली, पुन्हा उंट मेला. आता कसा काढावं त्याला, मोठा अहंकार. अरे माझा विषय आला आवडीचा. असे डोकेले बघते मी, असं हसतात मग निरोगी आहेत दोन्ही फायदा. हे बोके आले की मी भयभान होते, बघते नाही जिवंत बोके गावागावात कोणत्याने पाळलेले. आता मांजर म्हणजे छोटा अहंकार, उंट म्हणजे मोठा अहंकार. आता ऐका पुढचं. आता छोटा अहंकार म्हणजे साधा जास्त बळकट नाही, पण अति बळकट झाल्यानंतर कोटी जन्म जावं लागतं. देहाचा संबंध जाणणारच नाही, वृत्ती देहाला सोडायला तयारच नाही. फार कठीण असता हा मार्ग. आता मी मोठा संन्यासी झालो. मला माझे किती लोक आहेत, केवढा मोठा आहे माझा. काय किती एकर शेती आहे, आणि संन्यासी महाराज त्याला शेती म्हणून, आणि ते महाराज. हे बायका कशा पागल असतात सांग. आता पुढचा आहे. आता मांजर काढायला गेला तर उंट मोडून पडला. आता छोटा छोटा अहंकार काढला, संन्यासी झाला. त्याला कोणी सांगायला ते सांग ऐकच ना, मला काय गरज नाही ऐकायची. मोठा अहंकार झाला. मग आता ते उंट पडला, कसा काढावा. मांजर काढता आली, त्या बाईला उंट काढता येतो का. एक म्हातारी बाई होती, पुढची गोष्ट का दृष्टांती वाचणार नाही, डोक्याला ताण माझ्या कर बसवायची. एक म्हातारी होती, ती तिच्या घरात कुणीच नव्हतं. तिच्या घरात मांजर मरून पडली. आता कोण नेऊन टाकणार नाही, वाशील अहंकाराचा वाशी दौड वाटतं का. मांजर मेली तर वाशी भीती बाई, काढून टाका, नेऊन टाका, फेकून टाका. आणि अहंकार कधी भीतीस, त्याचा वाचता देत नाही तुला. मग आता ती काढून टाकायला बाहेर गेली, धरलं तिला आणि कशात टाकलं तर नसते, आपलं काय बघितलं का, नुसतं ऐकलं. मग ती काढून टाकायला गेली गावाच्या बाहेर. घरी ऐक उंट मरून पडला. आता उंट कसं काढा हा प्रश्न झाला. म्हणजे अहंकार जात, म्हणजे स्वतःला अहंकार काढताय. मांजर काढली छोटी,
पण अज्ञानाचा अहंकार काढायला संत मोठे लागतात, इतकं सांगायचं. आता मी थांबते. आणि रामकृष्ण हरी माई किती छान. तुला बंधनच माहित नाही तर माझ्या कुठे जात आहे सध्या दृष्टांत आहे. आता हे बंधन म्हणजे अहंकाराचं संबंध. अहंकारानं जपी तपी योगी घेत नाही तर मग मी काढू कसं तर त्याचं उत्तर पुढे येतात. अगोदर बंधन म्हणजे अहंकार आहे. अहंकाराला बंधन म्हटले. देहाध्यास, ममाध्यास आणि अहमाध्यास या दोघाला बंधन म्हटले. आता हे संन्यासी म्हणतात ना आम्ही योगी आहेत, आम्ही असं आहेत. मग त्याला वाटलं आमचा अहंकार गेला, आम्ही भगू घातलो, आम्ही मठात गेलो. गुरुजीला मठ म्हणजे की संताप होत होता डोक्याचा, तळपायच्या आगत होती. कशाचं मठ? पण हे लोक पुढे मठाचेच निघाले. गुरुजीला म्हणतात आम्ही गुरुजीचे. तोंडात त्यांची जीभ तरी आहे का चांगली? समाधी मठ शिष्य शाखा नाही बाप. सांगायचं श्रवण ऐका, ऐकत राहा. माझ्या गुरुचं म्हणायचे सतत माझे गुरु माझे गुरु माझे गुरु माझे असं म्हणायचे. स्वतःला कधी दिली नव्हती सत्ता त्यांनी, म्हणजे सांगता नाही, देहा संबंध नाही, माझे गुरु ह्यालाच म्हणतात ना मोठं. मग आता उंट पडला हे काढता येत नाही. मांजर पडली छोटा अहंकार काढला. पण जन्मोजन्मीचा अहंकार म्हणजे उंट. हा अहंकार केला की मग अहम अध्यास गेला, मग अहम गेले की मग जातच की ग. हेच मी नाही, हे संबंधाची माझी कुठले. अहम म्हणजे मी आहे देह आणि हा माझा देह. माझा म्हणजे ते परिवार मिळाला ना, देहाचा संबंध आणि परिवार मिळाला म्हणजे अहम मग गेलं तर तो प्रगट झाला आणि जातं बेटा श्रवण जातो. पुरते येत असत तेच काही बाधित असतं खोटं श्रवण करावं. सतत सतत श्रवण अभ्यास निग्रह ग्रंथ लावून घेणं मग जातो अहंकार. ज्ञानानेच मरतो अहंकार. ज्ञान हे का सांगावं लागतं, का हसू येतं मला? हे लोक पागलेत ना, आपली जातली पागले, भयानक पागले. नाही बेटा नाही, आपल्याला काही कळत नाही. कुणाच्या नादी लागतं. तो कसा आहे त्याचं भविष्य बघा, त्याच्या पोरी त्याच बघा, त्याचं वागणं बघा, त्याचा राहतो कसा. त्याला झोपायला का 10,000ची, जेव्हा चांदीचं ताट, त्याला VIP, त्याला EC. ते मला भोके असतात का ते संन्यासाचं कधी. संन्यास म्हणजे परित्याग. विषयी सगळी वासना जळलेली म्हणते गेली. संन्यासी मातेन धोंडी हे मस्त खराब होतं आमचं. तर आम्ही तर गुरुजी परिस्थिती बघितलं नाही, आमच्या गावात पण नाही तसं काही नाही रे बाबा. काही आमची महात्मे कसे, आमचे सद्गुरू कसे, गुरुजी कसे, मग त्याच्यामुळे आम्हाला आवडतच नाही. डोक्याच्या बाहेरचा विषय ते घाण सगळं. चला श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.